अंबाजोगाई नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख कपिल कसबे आहेत. काल नगर परिषदेमध्ये नगरसेवकाशी वाद झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये बराच गोंधळ झाला. या घटनेच्या संदर्भात नेमकी कपिल कसबे यांची भूमिका काय या संदर्भात आम्ही आज त्यांची बाजू ऐकण्यासाठी आलो आहोत. नेमका काय प्रकार घडला कपिल कसबे तो सब तपशील सांगा. नमस्कार, मी कपिल कसबे, अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे. माझ्याकडे पाणी पुरवठा विभाग, सभा कामकाज असे विभाग आहेत. मी काल संध्याकाळी 6:30च्या दरम्यान सभेची मी इतिवृत्त लिहित बसलो होतो आणि त्यावेळेला मला बांधकाम सभापती सन्माननीय पठाण साहेब हे यांनी मला त्यांच्या कॅबिनला बोलवलं आणि मला काही पाणी पुरवठा विभागाच्या ज्या संचिका होत्या त्या संचिका दाखवा म्हणून त्यांनी मला सांगितलं. परंतु मी त्यांना म्हणलो की बऱ्याच दिवस झालं म्हणजे माझ्याकडं सभेचं काम आहे, उद्या अंदाजपत्रकीय सभा आहे, तर मी 2-3 दिवसांनी तुम्हाला दाखवतो किंवा जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही लेखी स्वरूपात माझ्याकडे तक्रार म्हणजे अर्ज द्या किंवा मग CO मॅडमशी आपण बोलून तुम्हाला संचिका दाखवतो. परंतु त्यांनी याबाबत काही विचार केला नाही आणि माझ्याशी आरेरावी करायला लागले आणि मग मी आरेरावी केल्यामुळं मी आमच्या CO मॅडम यांना फोन केला आणि असं सांगितलं की सभापती साहेब असं माझ्याशी आरेरावी करतायत. आणि त्यानंतर मी माननीय नगराध्यक्ष साहेबांना देखील नगरपालिकेचा विषय असल्यामुळे मी त्यांच्या कानावर घातला आणि त्यानंतर मग आम्ही CO मॅडम, आमचे स्वच्छता विभाग प्रमुख, कार्यालयीन अधीक्षक, कार्यालयीन लेखापाल हे सर्व कर्मचारी मिळून रितसर जाऊन शहर पोलीस स्टेशनला आम्ही जो प्रकार घडला त्या प्रकारावर तक्रार दाखल केली आणि त्याची रिसिव्ह पण आम्ही घेतली. त्यावेळेला आम्ही अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्याबरोबर माझ्यासोबत मुख्याधिकारी मॅडम, काही कार्यालयाचे विभाग प्रमुख देखील होते, सन्माननीय नगराध्यक्ष साहेब होते. यांनी सुरुवातीला मला सांगितलं की आपण हा विषय मिटवून घेऊ, म्हणजे त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि जो मधला मार्ग निघेल त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. परंतु सर्व कार्यालयीन विभाग प्रमुख कर्मचारी यांचं म्हणणं होतं की कमीत कमी लेखी स्वरूपात तुम्ही तक्रार तरी दाखल करा. तर त्यासाठी आम्ही ती लेखी तक्रार दाखल केली. दुसरा विषय असा आहे की सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की तुम्ही ॲट्रॉसिटी वगैरे तक्रार दिली. या संदर्भात नेमकं काय ॲट्रॉसिटीचा उल्लेख आहे का तुमच्यावर कोणाचा दबाव होता या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझ्यावर कोणाचा दबाव नव्हता. नगराध्यक्ष साहेब तिथं होते, CO मॅडम होते, अक्षय भैया त्या ठिकाणी होते. उलट त्यांनी मला सांगितलं की जो सत्य प्रकार घडला आहे त्या ठिकाणी त्याबाबतची तुम्ही तक्रार द्या, इतर असल्या म्हणजे ॲट्रॉसिटीसारखे वगैरे काही तुम्ही तसं तक्रार नोंदवू नका. आणि मी देखील तुम्ही जर पोलीस स्टेशनला माझा अर्ज आहे त्याच्यात फक्त जी सत्य घटना घडली तेवढीच मी तक्रार दिली आहे. ॲट्रॉसिटी वगैरे तशी काही तक्रार दिलेली नाही. आणि जे समाज माध्यमावर चालू आहे, खरं म्हणजे माझं देखील परिवाराचं आमचं नाव याच्यामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं आहे. आम्ही सुशिक्षित लोक आहेत, आम्ही कसल्याही प्रकारे ॲट्रॉसिटी ॲक्ट याचा वापर केला नाही, गैरवापर होणारही नाही आणि मला कुणीही दबाव टाकलेला नव्हता की तुम्ही ॲट्रॉसिटी वगैरे द्या किंवा गुन्हा नोंद करा. म्हणजे कालच्या ह्या ज्या तुमच्या अर्जामध्ये त्या अर्जामध्ये तुमच्या ॲट्रॉसिटीचा कुठलाही उल्लेख नाही? बिलकुल नाही, ॲट्रॉसिटीचा त्याच्यात उल्लेख नाही. एक वळसुद्धा मी लिहिलेली नाही. जी घटना कार्यालयात घडली, कारण ही शासकीय गोष्ट आहे, याचा आणि बाकी गोष्टींचा काही संबंध नाही आहे. आणि मला कुणीही असं म्हणलं नाही की ॲट्रॉसिटी दाखल करा किंवा काय. मला उलट नगराध्यक्ष साहेब सांगत होते की आपण हा विषय सामंजस्याने सोडवू आणि त्यांनी सांगितलं की जे घडलं आहे ते सत्य घडले ते तुम्ही स्पष्ट करा. त्यांनी तक्रार दाखल करा किंवा करू नका असं त्यांनी म्हणले नाही. मी स्वतः त्यांना बोलवून घेतलं होतं की साहेब असं घडलं आहे, तुम्ही माझ्या मदतीसाठी तिथं या म्हणून. त्याबरोबर अध्यक्ष साहेब होते, मुख्याधिकारी मॅडम होत्या, कार्यालयाचे विविध विभाग प्रमुख होते बरेच, आणि अक्षय भैया देखील त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते.